नंदिनीचे व्हिडिओ पाहून शॉकमध्ये असलेला जीवा नंदिनीचं इतकं कौतुक करत असतो की ही बघ ना, एकदम फायर ब्रँड वाटते नाही. तेव्हा काव्या म्हणते की हो, आमच्या नंदिनी मॅडम आहेतच फायर ब्रँड. अरे तुला सांगू का, नंदिनी ताई इतकी शांत 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 वाटते आणि अचानकच दुर्गेचं रूप धारण करते रे. तेव्हा जीवाही एक किस्सा सांगतो. तो म्हणतो की हो, ही शांत लोक ना खरंच शांत शांत वाटतात, पण असे फायर ब्रँड असतात ना. अगं मी जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा एका मुलाने माझ्यासोबत वाद घातला होता. पण जशी शाळा सुटली तसं पाच दादाने त्याला असता बदड बदड बदडला. काव्याला ऐकूनच नवल वाटतं. आता तिथे एक केटरस येते आणि सांगते, एक्सक्यूज मी, प्लीज तुम्ही थोडं हळू बोलता का, बाकीच्यांना त्रास होतोय. त्यावर जीवा म्हणतो की हो ना, बोलतो हां बोलतो. म्हणजे ही पाच दादा नंदिनीसारखी माणसं खरं तर सफोकेटेड वाटतात हां. पण माझ्यासाठी माझा दादा लढतो फिरतो नडतो. आणि त्यावेळी ना, त्याला पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. त्यावर काव्या लगेच म्हणते, हो मी पडले ना प्रेमात त्याच्या. त्यावर जीवाला तर राग येत नाही हां, उलट खूप हसू येतं. जीवा तिला विचारतो की तुला कळतंय का काव्या, अगं तू माझ्यासमोर बसून हे सगळं दादाबद्दल बोलतेस आणि मला जराही वाईट वाटत नाही आहे, तुझ्या लक्षात येतं आहे का. तेव्हा काव्या म्हणते की हो, हे तर मला तेव्हाच कळलं होतं जीवा, जेव्हा देवीच्या देवळात तू माझा हात पकडून स्वतः मला पार्थकडे घेऊन गेला होतास. अगं तू सॉरी अरे तू त्याच वेळेस स्वतः मला पार्थकडे सोपवलं होतं. हे पण त्यांच्या हे सगळं लक्षात का नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो की अगं, आपण लक्षात आणून दिलेलंच नाही आहे. पुन्हा एकदा ती मुलगी येते आणि ती म्हणते की सर, नाही म्हणजे तुमचं बिल पे करता का तुम्ही, बाकीचे लोक वेटिंगवरती आहेत. त्यावर जीवा समोरच तिला टोमणे मारतो, अगं ही फक्त यांची कारणं आहेत. तो पटकन बिल पे करतो. आता ती मुलगी जातच असते. तो काव्याला सांगतो की ही फक्त कारणं आहेत का, आपण इथे मोठ्याने बोलतोय ना, उगाच त्यांना त्रास नको म्हणून आपल्याला हकलवतात. चल, यांची शांतता यांना अलग. आता बाहेर पडत असताना अचानक जीवा धडपडतो. काव्या त्याला हाकही मारते की जीवा काय आहे. तेव्हा जीवा म्हणतो की कसली वाईट लोक आहेत ग. नाही म्हणजे बघ ना, आपण आपल्या पार्टनरबद्दल इतकं भरभरून बोलत होतो, हाकललं ग यांनी आपल्याला. नाही, या लोकांना ना खरं तर बोलायलाच पाहिजे होतं. काव्या समजावते की जीवा चालायचंच रे. म्हणजे बघा यांच्यामध्ये प्रेक्षकांना किती बदल झालाय. सुरुवातीला हे दोघे इतके भांडत होते, पण आता ह्यांना काहीही फरक पडत नाहीये. आता काव्या असं काही बोलून जाते की जीवाला त्यातून एक मोठी गोष्ट कळून चुकते. काव्या म्हणते की जीवा, अरे त्यांनी आपल्याला 1000 वेळा बाहेर हाकललं तरी आपण परत जायचं सोडायचं नसतं. जीवा म्हणतो की काय बोललीस तू. काव्या विचारते की मी काय बोलले. जीवा म्हणतो अगं असं काय करतेस, आत्ताच तू बोललीस ना. काव्य विचार करते म्हणते, हां हां हां, मी असं म्हणाले की आपल्याला कितीही वेळा बाहेर काढलं ना, तरी आपण आज जायचे प्रयत्न सोडायचे नसतात. आता जीवा काव्यासमोर तेच वाक्य अशा पद्धतीने बोलतो ना, की काव्याला नवी मोठी संधी चालून आली की काय असं झालेलं असतं. अगं आपल्याला बाहेर हाकललं ना, तरी आज जायचे प्रयत्न सोडायचे नसतात. त्यातच काव्याला इतकं काही कळतं. तेव्हा जीवा म्हणतो की काहीतरी आठवलं हो ना. तेव्हा काव्या म्हणते की हो हो. आता जीवा काव्याला प्लॅन समजावतो. म्हणजे यांचा प्लॅन यासाठी आहे की पार्थ आणि नंदिनीने जरी त्यांच्या आयुष्यातून यांना बाहेर हाकललं तरी हे काय त्यांच्या आयुष्यात जाण्याचे प्रयत्न सोडणार नाही आहेत. प्लॅन समजावताच काव्याला तो टाळी देतो. यार कसली सेम डोकी चालतात ना आपली. तेव्हा काव्या म्हणते की जीवा, त्याच्या पाठीमागे पण एक कारण आहे रे. प्रेम करणारी माणसं जरी वेगवेगळी असली ना, तरी प्रेमाची भावना सारखीच आहे ना. जीवा म्हणतो की कदाचित याने बिघडलेलं सगळं ठीक होईल. काव्या म्हणते की हो, मनातले सगळे डाग पुसून जातील. त्यावर जीवा म्हणतो सगळ्या कडव आठवणी विरून जातील. मग काव्या म्हणते नवीन श्री गणेशा होईल. जीवा म्हणतो नव्याने लग्नानंतर प्रेम होईल. दोघेही ओंकार देतात. आता काव्या म्हणते की जीवा यार, तुझ्या तोंडात ना तही साखर पडो. तेव्हा जीवा काव्याची कशी थट्टा करतोय बघा. हां, पण ही दही साखर मला माझ्या बायकोच्या हातून खायची आहे. तेव्हा काव्या इतकी मोठमोठ्याने हसते, खा जीवा. पण खरंच जीवा, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना. म्हणजे 16 डिसेंबर येऊन गेल्यापासून ना असं वाटत होतं सतत की सगळं संपलं यार.
पण आता बघ ना, नव्याने सुरुवात होणार आहे. त्यावर जीवा म्हणतो की हो, अगं सगळं संपलं असं जरी वाटत असलं ना, तरीसुद्धा ते संपलेलं नसतं, तर उलट नव्याने सुरुवात होते. आता कुठे काव्याच्या डोक्यात ट्यूब पेटते. मग तिच्या लक्षात येतं की जीवा, हे वाक्य कुठेतरी ऐकलंय आपण. आठवतं तुला? अरे गुरुजींच्या तोंडून. तेव्हा जीवाला ते वाक्य आठवतं की जीवा काव्यावरतीच त्यांनी या वर्षाच्या शेवटाचा निर्णय सोपवला होता. आणि तिथूनच तो काय शेवट नाही आहे, तर नव्याची सुरुवात आहे असाही संकेत दिला होता. आता जीवा खुश होऊन विचारतो की अरे, म्हणजे तो नव्याचा संकेत होता, तर गुरुजींनी आधीच संकेत दिला होता. आता काव्या विचारते, त्यांनी अजून एक संकेत दिला होता, आठवते तुला? खरं तर परत सगळं ठीक करण्याची ताकद ही प्रेमातच असते. त्यामुळे नीट विचार करून निर्णय घ्या, कारण या वर्षाचा शेवट फक्त तुमच्या निर्णयावरती अवलंबून आहे. गुरुजींचा तोही संकेत आठवतो आणि जीवा काव्याला त्यांचं प्रेम परत मिळवण्यासाठी एक नवा मार्ग मिळतो. तेव्हा जीवा म्हणतो की हो, या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात ही गोडच होणार. काव्या म्हणते की हो, आता लग्नानंतर होईलच प्रेम 2.0 सुरू होणार. तेव्हा जीवा म्हणतो, लग्नाआधीच्या प्रेमाने लग्नानंतरच्या प्रेमाचे 2 तुकडे केले, पण ठरवलं तर सगळं जोडता येतं. काव्या म्हणते की करेक्ट. आता मिशन लग्नासाठी काय पण, असं म्हणत दोघेही हात मिळवणी करतात. इकडे नंदिनीची मैत्रीण नंदिनीची भेट घेते. तेव्हा ती नंदिनीला सांगते की मला आलं घातलेला चहा आवडतो, पण वेलची घातलेला चहा फक्त तुझ्याच जवळ मिळतो. तेव्हा नंदिनी फ्लोमध्ये बोलून जाते की हो, माझ्या काव्याला वेलची घातलेला चहा खूप आवडतो. काय आहे, मी जेव्हा सुरुवातीला चहा बनवायला शिकले तेव्हा काव्यात चहा घ्यायला शिकले, आणि मग काय, मला तिथूनच सवय लागली. पण माझ्या काव्याला जे जे आवडतं तिच्यासाठी ते सगळं मी करणार. आणि अचानकच ती थांबते, कारण ती काय बोलून गेली तिचं तिलाच कळलं नव्हतं. नंदिनी पटकन विषय बदलते. चित्राला ती म्हणते की खरंच मला माफ कर. काय आहे, माझ्याकडे खरंच खूप गडबड होती, त्यामुळे मी आनंद निवासाला नाही येऊ शकले. पण तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही आनंद निवास छान सांभाळाल. पण काळजी करू नकोस हां, मी येणारच आहे आनंद निवासात. चित्रा नंदिनीला म्हणते की तुला यावंच लागेल नंदिनी ताई. आणि ती लाजतच सांगते की कारण माझं लग्न ठरलंय. तेव्हा नंदिनीला इतका आनंद होतो. नंदिनी खुश होते. अगं चित्रा, किती आनंदाची बातमी देतेस तू. आणि ती पटकन देवासमोरची साखर आणून तिचं तोंड गोड करते. नंदिनी चित्राला सल्लासुद्धा देते, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न म्हणजे खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. चित्रा म्हणते की पण ताई, मला खूप छानही वाटते पण भीतीही वाटते. नंदिनी सांगते की हो, अगं घाबरायचं आहे काय त्यात. हे बघ, किती सुंदर गोष्ट आहे लग्न म्हणजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्न एका दिवसाचं असतं, पण संसार हा आयुष्यभराचा असतो. त्यामुळे सोहळा लग्नाचा नाही, तर सोहळा संसाराचा झाला पाहिजे. लग्नाच्या त्या नात्यात ना संसार तर होतोच, दोघेही मिळून एकमेकांना ग्रो व्हायला मदत करतात. मी जे सांगितलं ते लक्षात ठेवशील ना. तेव्हा चित्राचा चेहराच थोडा कोमेजलेला असतो. नंदिनी विचारते की अगं काय झालं, चेहरा का पडलाय तुझा. तेव्हा चित्रा विचारते की ताई, तुझ्या आयुष्यात इतकं सगळं घडलं, तरीही लग्नाचा विषय काढला की ती भरभरून बोलतेस तू. नंदिनी सांगते की अगं बोलणारच मी लग्नाबद्दल, कारण माझा राग तो फक्त एका व्यक्तीवर आहे, लग्न संस्थेवर नाही आहे. अगं लग्नाच्या नात्यात प्रेम, आदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास असावा लागतो, तेही पार्टनर्सवर. नंदिनी तिला सल्ला देते की सगळं याच क्रमाने हवं, मग बघ तुझं लग्न कसं आदर्श ठरतंय सर्वांसाठी. तेव्हा चित्रा म्हणते की हो, तुझं आणि दादाचं लग्न आमच्यासाठी खरंच आदर्श होतं. तेव्हा नंदिनी म्हणते की तुला माहिती आहे चित्रा, मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा मी ठरवलं होतं की मी बुड्डी के पाल विकणारा बनणारच आहे. किती छान कापूस असतो ना त्याच्याकडे. पण जसं मी मोठे होत गेले ना, तसं कळलं की त्याच्यामधला गोडवा स्वतः त्याच्या आयुष्यातच नाही आहे. नंदिनीच्या या कडवट बोलण्यामागे इतका गूढ अर्थ लपलेला असतो. चित्रा म्हणते की ताई, तू तुझ्या लग्नाबद्दल आणि लग्नविषयाबद्दल इतकी भरभरून बोलायचीस ना, की आम्हाला वाटायचं की तुझा संसार खरंच खूप कमालीचा असेल.
नंदिनी म्हणते की अगं होताच, माहीत नाही कोणाची नजर लागली. खरं तर ना नात्याला नजर लागलीच आहे, ती पण आत्याबाई नावाच्या माजरीची. कारण सगळं कारस्थान तर तिनेच केलंय ना. माझी आई ना मला नेहमी म्हणायची की दिवाळीला छान चकल्या बनवणाऱ्या बाईला जर इतर बायकांनी येऊन जर कौतुक केलं की तुमच्या चकल्या छानच होतात, तर पुढच्या वर्षी त्या चकल्या हमखास बिघडतात, नजर लागते. तसंच काहीसं घडलंय माझ्या बाबतीत. पण माझं सोड चित्रा, खरंच खूप छान आनंदाची बातमी दिली आहेस तू. आणि हे बघ, काम आजची पात सोडायचं नाही आहेस तू. या संसारात स्वतःला हरवून बसायचं नाही आहेस. मी तुझ्या लग्नाला नक्की येईन, नंदिनी शब्द तर देते. पण चित्रा सतत जीवाचा विषय काढत असते. ती म्हणते की हो ताई, हे बघ, तू माझ्या लग्नाला यायचंच आहेस. मी तुला पत्रिका सुद्धा देणार आहे आणि तू जे काही म्हणालीस ते सगळं लक्षात ठेवणार आहे. आणि ताई, तू येताना जीवा दादाला पण सोबतच घेऊन ये. मला खात्री आहे माझ्या लग्नापर्यंत तुम्ही दोघे एकत्रच असणार. चित्रा नंदिनीचा निरोप घेऊन निघून जाते. पण ती जे काही बोलली होती ना, ते मात्र नंदिनीच्या जरा जिव्हारी लागतं. जाणाऱ्या चित्राकडे पाहत नंदिनी म्हणते की नाही चित्रा, तुझा जीवा दादा आणि मी, आम्ही आता कधीच एकत्र येणार नाही आहोत. पण हे फक्त नंदिनीचं मन बोलतंय. जीवाच्या मनात तर वेगळीच चलबिचल चालू आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत नंदिनीला परत मिळवणारच. अगदी काव्यसुद्धा पार्थला मिळवूनच राहणार. तर इकडे जीवाने पठ्ठ्याने डायरेक्ट बॅग भरायला सुरुवात केली. आता तो बॅग भरता भरता जेव्हा नंदिनीच्या फोटोकडे त्याचं लक्ष जातं, तो विचारतो, काय चकाचक बाई, काय बघतेयस? कळतंय, दिसतंय का तुला मी बॅग भरतोय? अगं अर्थात तुला माहीतच नसेल. असं काय करतेयस? अगं मी तुझ्याकडे येतोय. येस, मी तुझ्यासाठी माझे ही रूम, माझा हा बेड, हा सगळा कम्फर्ट सोडायला तयार आहे. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जसं जीवाची सुरुवात असते तसंच तिकडे काव्याचीही. देशमुखांच्या घरी परत यायचं आहे ना. काव्य तर भलतीच एक्सायटेड आहे. ती म्हणते की देशमुख, उद्या जेव्हा मी तुमच्याकडे परत येईन ना, तेव्हा काय मजा येईल ना. अर्थात त्या बिघडलेल्या सिनेमा कॉफीला आणि त्या काळ्या मांजरीला मी ना कशी वटणीवर आणते ते बघाच. सोबत तुमचं प्रेमही मी मिळवणार आहे. इकडे जीवाची तर पॅकसुद्धा झालेली असते. आता तो एकटाच नंदिनीच्या फोटोशी बडबडत असतो. पण त्याला वाटत असतं की तो एकटा आहे. बाहेरून मात्र आशा आणि मानिनी दोघेही त्याला पाहतच असतात. तो म्हणतो की तुला माहिती आहे का चकाचक बाई, मला ना एक रात्रसुद्धा आता इथे थांबावंसं वाटत नाही आहे. मानिनीला हसू येतं. मी ना नवीन वर्षात तुला या रूममध्ये परत घेऊन येणारच आहे चकाचक बाई. आता तो नंदिनीच्या फोटोपाशी असतो तेव्हा मानिनी मुद्दामच खोकते. जेव्हा जीवाची नजर जाते, मानिनी त्याच्यावरती हसत असते. जीवा आता थोडासा गडबडतो, पण तो सांगतो की काय हसायला काय झालंय? नंदिनी बोलू नाही, करून दाखवते ना. तसंच मी फक्त बोलून नाही, करून दाखवणार. अर्थात मी पण नंदिनीचा नवरा आहे. मानिनी जीवाच्या खांद्यावर हात टेकवत म्हणते की हो रे नंदिनीच्या जीवा, हो, यशस्वी भव. तेव्हा जीवा खुशच असतो. आता आशाताईसुद्धा त्याला ऑल द बेस्ट करते हा. पण जीवा म्हणतो की ऑल द बेस्ट काय, पण मी जे सांगतोय ते नीट आहे का? इथल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ॲज इट इज राहिल्या पाहिजेत. कोणत्याही वस्तूंना हात लावायचा नाही आहे. तिथे वॉर्डरोबमध्ये नंदिनीच्या वस्तू आहेत, साड्या आहेत, पर्सेस आहेत, परफ्यूम आहेत. त्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही आहे. आणि इथे एक रोल ठेवलेला असतो, त्यालाही हात लावू नकोस हा. आशाताई विचारते की कसला रोल? तेव्हा पटकन जेव्हा आता ते ब्लँकेट काढतो आणि बरोबर बेडच्या मध्ये ते ब्लँकेट अंतरतो. तो सांगतो की हा रोल, याला हात लावायचा नाही आहे, जसंच्या तसं राहिलं पाहिजे. आता जीवा थोडासा हळवा होतो. मानिनीला सांगतो, आई, मला नंदिनी जेव्हा परत येईल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी जागच्या जागी हव्यात. कारण ती परत येतच तिला असं नाही वाटलं पाहिजे. तिला ना असं वाटायला हवं की इथे काही घडलंच नव्हतं. काळ थांबला होता. मधल्या काळात ज्या काही घाणेरड्या गोष्टी घडल्या आहेत ना, त्या सगळ्या पुसून टाकायच्या आहेत. कारण नंदिनीचा फक्त घरातच नाही तर या रूममध्ये सुद्धा गृहप्रवेश होणार आहे. मानिनीला इतकं कौतुक वाटतं त्याचं. ती त्याला सांगते की हो बाळा, तुला जसं पाहिजे तसंच होऊ देत. नंदिनीला परत आणण्यासाठी
मानेने आता इतका मोठा सल्ला देते जीवाला की हे बघ बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जे करायला निघालायस ना ते तितकंही सोपं नाही आहे. हा एक वसा आहे. उठू नकोस, मातू नकोस आणि घेतला वसा टाकू नकोस. मानिनीचा हात हातात घेत जीवा म्हणतो की हो आई, आजीकडून श्रावणातल्या सगळ्या गोष्टी शिकलोय मी. आणि तो मानिनीला घट्ट मिठी मारतो. तेव्हा आशा म्हणते जीवा दादाला ना खरंच कोणाची नजर नको लागायला. जीवाला इतकं हसू येतं. आता इकडे काव्या एकटीच बडबडत असते. देशमुख, मला करमत नाही आहे तुमच्याशिवाय. इतक्यातच नंदिनी येते. ती विचारते की हे काय, कुठे जातेस तू, बॅग का पॅक करतेस. त्यावर काव्या म्हणते की ताई, मी परत जाते पार्थ देशमुखांकडे, त्यांना परत मिळवायला. आशीर्वाद सदन जिंदाबाद. त्यावर नंदिनीला इतकं छान वाटतं. आता ती फ्लोमध्ये बोलते, हा काव्या तू आपल्या घरी, आणि ती पुन्हा शब्द टाळते. काव्या तू देशमुखांच्या घरी जाते. तेव्हा काव्या म्हणते की हो ताई, माझ्या बोक्याला परत मिळवायला चालले. नंदिनीला इतकं छान वाटतं. इतकी खुश होते ती काव्यासाठी. डोक्यावरून तिच्या प्रेमाने हात फिरवते. काव्या, खरंच तू पार्थकडे परत जाते, आपल्या घरी परत जाते ऐकून ना खूप बरं वाटलं. तेव्हा नंदिनी म्हणते की अगं, मग पार्थने उगाचच हे माझ्याकडे दिलं. तेव्हा काव्य विचार करते की अरे, हे त्यांनी उगाच तुझ्याकडे दिलं. खरंच अगं, पण माझ्या हातात ते देऊ शकले असते, कारण मी पोहोचले होते ना मिलन कॅफेला. आता काव्या इथेच अडकते. नंदिनी विचारते की पण तुला कसं माहिती की पार्थ मिलन कॅफेमध्येच येणार होते. आता काव्या टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते, पण तिला आता नंदिनीशी खोटं बोलायचंच नसतं. तेव्हा ती सांगून टाकते, ताई सॉरी, मी तुझं आणि पार्थचं बोलणं चोरून ऐकलं होतं. मग नंदिनी इतकी चिडते काव्यावरती, म्हणजे जीवा अचानक तिथे कसे काय पोहोचले, तूच सांगितलं ना. तेव्हा काव्या इतक्या जीवाच्या आकांताने समजावते की ताई, हे बघ, आम्हाला दोघांना फक्त आपापल्या पार्टनर्सना भेटायचं होतं, इतकाच हेतू होता आमचा. ताई, माझी आणि पार्थची चुकामुक झाली, पण जीवा किती खुश होता तुला भेटून. नंदिनीला ते खूप समजावते. ताई अगं, माझ्या आयुष्यातली एक मोलाची गोष्ट तू हिरावून घेतली आहेस. या गिल्टमध्ये प्लीज नको राहूस अगं. अगं, उलट किती छान घडलंय. म्हणजे ती गोष्ट तुझ्या आयुष्यात आहे म्हणून मला एक अनमोल हिरा मिळालाय. माझे पार्थ देशमुख, आत्ता हात सुटलाय आमचा, पण आयुष्यात परत कधी मी हात नाही सुटू देणार त्यांचा. मी तर आता पार्थला परत मिळवणार आहेच ताई, पण जीवा हा फक्त तुझाच आहे. ताई, आता जोपर्यंत तू तुझ्या तोंडून ते बोलत नाही आहेस ना, तोपर्यंत तू काय गप्प बसणार नाही आहे. ताई प्लीज या सगळ्या गिल्टमधून बाहेर ये. तेव्हा नंदिनी काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की काव्या, तू पार्थ देशमुखांकडे परत जाते त्यांना परत मिळवायला. खरंच खूप कौतुक आहे मला तुझं, आणि पाठिंबासुद्धा आहे माझा. नंदिनी रागातच म्हणते की प्लीज काव्या, मला जीवनबद्दल काहीही ऐकायचं नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे, नको ऐकूस, पण तुझा पसारेवाला असा शांत बसणाऱ्यातला नाही आहे. खरं तर तो आता करून दाखवणार आहे. नंदिनी विचारते की म्हणजे. काव्या म्हणते की कळेल उद्या तुला, आणि ती तशीच निघून जाते. इकडे जीवा पार्थशी बोलायला येतो. सोबत मानिनी सुद्धा असते. जेव्हा जीवा पार्थला रिक्वेस्ट करतो की त्याला त्याच्याशी बोलायचं आहे. पार्थ आधीचाच हर्ट झालेला, तो तिथून निघून जाणार. जेव्हा त्याला समजावतो, दादा प्लीज ऐकून घे ना. आणि तो हिम्मत करून सांगतो, दादा मी पुढच्या 1 महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला जातोय, तिला कन्व्हिन्स करायला. पार्थ विचारतो की काय, आणि तुला वाटतं 1 महिन्यात त्या कन्व्हिन्स होतील. जीवा म्हणतो की माहीत नाही, पण जितका वेळ लागेल तितका वेळ, पण मी तिला परत घेऊनच येईन. तेव्हा पार्थ थोडंसं कचरातच बोलतो की पण तू ज्या घरात जातोयस तिथे काव्या, आणि तो गप्प बसतो. तेव्हा जीवा म्हणतो की मला कळतंय दादा तुला काय बोलायचं आहे ते. आता पार्थ ती गोष्ट मुद्दाम फेटाळल्यासारखे करतो. मला फक्त नंदिनीची काळजी वाटते, कारण मला नाही वाटत तुला आणि काव्याला एकाच घरात राहायचे बघण्याची सवय त्यांना झाली असेल. जीवा आता अचानक बोलून जातो, कारण तशी वेळ येणारच नाही आहे दादा. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, आणि तो आता तसाच उठून जाणार असतो. पार्थचे डोळे पाण्याने टपटपलेले असतात. जीवाला कळतं ते. जीवा अचानकच पार्थाचा हात पकडतो. बडे भैया,
हाक मारता क्षणी जीवा उठून पार्थला खट्ट मिठी मारतो. तेव्हा पार्थ त्याला ऑल द बेस्ट करतो आणि जीवाला अख्खं जग जिंकल्यासारखं होतं. त्या दोघांना परत असं एकत्र आल्याचं पाहून मानिनीचा ऊर भरून येतो. प्रेक्षकांनो, आत्ता भाग संपतोय, पुढे बघूयात. काव्या घरातून बाहेर पडताना नंदिनीला खूप टेन्शन येतं. काव्या जाते खरं, पण तिथं जेव्हा काव्याला एकत्र बघून पार्थला सहन होईल का? काव्या जेव्हा पार्थ घराचा दरवाजा उघडता क्षणी काव्याला पाहतो, त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा काव्या म्हणते की ही फिसकारलेली मांजर फक्त त्याच्या आर्किटेक्ट पोक्यासोबतच राहणार आणि त्याला परत मिळवणारच. ती तशीच टेचात घरात जाते. इकडे जेव्हा नंदिनी दरवाजा उघडते तेव्हा जीवा कविता गुणगुणतो की बस झाला हा लपंडाव, तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि फक्त तूच माझी लाईफ पार्टनर. आता जीवा काव्याने एक वेगळाच मार्ग निवडलाय, पण या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये ते त्या दोघांना कसे कन्व्हिन्स करतायत आणि स्वतःचं प्रेम कसं परत मिळवतायत पाहणं मनोरंजकच ठरेल.